भारतामधली खाजगी तेल कंपनी नायरा यांनी काल पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. नायराचं पेट्रोल आता प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी स्वस्त झाले. कारण काय? कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता तेलाच्या किमती कमी झाल्यात. म्हणजे तेल कंपन्यांना आता दर कमी करून सुद्धा आपला नफा कमावता येणार आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की नायरासारख्या खाजगी कंपनीनं जे केलंय ते सरकारी तेल कंपन्या करणार का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. का ते सांगते. 28 फेब्रुवारीला अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू झालं. हे युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर किती होते? साधारण $70 प्रति बॅरलच्या आसपास. मग युद्ध सुरू झालं, हॉर्मुझची खाडी बंद झाली आणि तेलाचे दर धडाधड वाढायला सुरुवात झाली. $70 प्रति बॅरल असणारे दर जवळपास $120 पर्यंत पोहोचले. अवघ्या जगामधल्या बहुतांश देशांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. भारतामध्ये मात्र मे महिन्यापर्यंत पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली नाही. कारण भारतामध्ये महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका सुरू होत्या. मे महिन्यामध्ये या निवडणुकांचे निकाल लागले आणि मग मात्र पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरू झाली. साधारण 4 वेळा दरवाढ झाली मे महिन्यात आणि पेट्रोलचे दर प्रति लिटर 7.5 रुपयांपर्यंत वाढले. दोन्ही देशांमध्ये म्हणजे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली आणि कच्च्या तेलाचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. आत्ता कच्च्या तेलाचे दर युद्ध अगोदर जितके होते तेवढेच झाले, म्हणजे $70-71 पर्यंत खाली आले. पण तरीसुद्धा भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. कारण काय? तर म्हणे पेट्रोल डिझेल कंपन्यांना तोटा झालाय, तो भरून काढायचा आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या भारतामधल्या 3 प्रमुख आणि सरकारी क्षेत्रातल्या तेल कंपन्या आहेत. आपल्या देशामध्ये जवळपास लाखभर पेट्रोल पंप आहेत. यामधले 90% पेट्रोल पंप याच 3 कंपन्यांचे आहेत. पण या कंपन्यांच्या धोरणांवर सरकारचं नियंत्रण आहे. युद्ध सुरू होण्या अगोदर या कंपन्यांना व्यवस्थित नफा होत होता. पण युद्ध सुरू झालं आणि त्यानंतर तेलाचे भाव वाढले आणि मग या कंपन्यांचा नफा घटला. ती घट भरून काढायला आधी सरकारनं टॅक्समध्ये सूट दिली, पण तरीही या कंपन्यांचा फायदा वाढेना. मग निवडणुका झाल्या आणि सरकारनं पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवायला सुरुवात केली. पण तोपर्यंत या कंपन्यांचा जो नफा घटला किंवा सरकारच्या मते, कंपन्यांच्या मते जो तोटा झालाय तो या कंपन्यांना आता भरून काढायचा आहे. मुळात युद्ध सुरू होण्या अगोदरच या तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या तेव्हाच्या दराच्या तुलनेत पेट्रोल डिझेल प्रचंड महाग विकलं होतं. त्यातूनच या कंपन्यांना रगड नफा मिळाला होता. त्यामुळे आता युद्धापूर्वीचे दर जरी पुन्हा लागू केले, म्हणजे पेट्रोल 7.5 रुपयांनी स्वस्त केलं, तरीही या कंपन्यांना तोटा होण्याची शक्यता कमीच वर्तवली जाते. मात्र तरी सुद्धा हे दर कमी केले जात नाहीयेत. आता नायरासारख्या खाजगी पंपांवर दर कमी झालेत, पण त्याचा फार लोकांना मोठा फायदा होणार नाहीये. कारण मुळातच नायराचं पेट्रोल खाजगी कंपनी असल्यामुळे महाग होतं. त्यामुळे 5 रुपयांनी त्यांनी दर कमी केले तरी ते इंडियन ऑइल किंवा HP यांच्या बरोबरीनं चाललेले आहेत. देशभरात नायराचे पेट्रोल पंप किती आहेत? जेमतेम 5 ते 7%. त्यामुळे झाला जरी फायदा तरी फार लोकांना होणार नाही. पण तरीही एक गोष्ट नक्की आहे, जर खाजगी तेल कंपनी पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त करू शकत असेल तर मग सरकारी तेल कंपन्यांनी सुद्धा पेट्रोल डिझेलच्या दर कपातीचा निर्णय आता घ्यायला हवा. आता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून सरकारनं नाही म्हणायला थोडासा दिलासा दिलाय. पण घरगुती गॅस सिलेंडर, CNG आणि पेट्रोल डिझेलच्या किमती या युद्धापूर्वी होत्या तितक्या जरी झाल्या तरीही सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. प्रश्न हा आहे की हा दिलासा मिळणार केव्हा?